मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे. त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती, ती आज मागणी पूर्ण झाली. गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे केला आणि म्हणून सीआयएसएफची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं. आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री 9:30च्या सुमारास इथं लँड झालेलं आहे. माझ्या वाटतं ही रेग्युलर फ्लाईट राहील. दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट 11:30 वाजेची आहे, ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅगमुळे थांबली, तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 10 विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल, याचा मला विशेष आनंद वाटतो.